हॅलो डिअर फ्रेंड्स, आपण आज अतिशय इंटरेस्टिंग पार्ट घेऊन आलेलो आहोत। बऱ्याच वेळेस आपण घरी मराठी वाक्य बोलत असतो आणि ती मराठी वाक्य फार इंटरेस्टिंग असतात, परंतु आपल्याला प्रश्न पडतो की मला जर हे वाक्य बोलायचे असतील तर ते मी इंग्रजीमध्ये कसे बोलू। आणि तुमची बोलायची इच्छा असते परंतु ती वाक्य तुम्ही बोलू शकत नाहीत, कारण शब्दांच्या अडचणी असतात, वाक्याच्या मांडणीच्या अडचणी असतात। तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी मुद्दाम म्हणून काही असे वाक्य निवडलेत की जे घरी आपण मराठीत बोलतो परंतु आपणास जर इंग्रजीमध्ये बोलायचे असतील तर ते आपणास बोलता येत नाही। असे वाक्य मी निवडले आहेत जे इंटरेस्टिंग असतात, ऐकायला छान वाटतात, परंतु ते इंग्लिशमध्ये आपल्याला बोलता येत नाहीत। ते इंग्लिशमध्ये वाक्य आज आपल्याला या ठिकाणी बोलायचे आहेत। आणि मला सगळ्यांना एक विनंती करायची की जर ही वाक्य आपल्याला आवडली असतील तर आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करा, जर नाही आवडले तर सबस्क्राईब करू नका आणि शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर पाहूया आपण पहिलं वाक्य की या ठिकाणी पहिलं वाक्य आपल्याला पाहायचं आहे की घरी आपण बोलतो पण त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलतात। तर बघा, आता थंडीचे दिवस आहेत, पहिलं वाक्य आहे त्याच अर्थाने मी निवडलेलं आहे। मला फार थंडी वाजते, हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसे बोलतो तर आय फील कोल्ड, अशा पद्धतीने। काय? आय फील कोल्ड, किंवा दुसरी एक पद्धत आहे आय एम गेटिंग कोल्ड, अशा पद्धतीने सांगतात। आय फील कोल्ड किंवा आय एम गेटिंग कोल्ड, अशा पद्धतीने हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो। दुसरं एक वाक्य आहे की मुलं घरी बोलतात परंतु बऱ्याच वेळेस ते वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते आपल्या लक्षात येत नाही, तर ते आपल्याला पाहायचं आहे। तर ते कोणतं वाक्य असतं की आई मला जेवायला दे, बरोबर आहे। हे वाक्य आपण घरी बोलतो परंतु बऱ्याच वेळेस ते इंग्लिशमध्ये आपल्याला बोलता येत नाही। तर मग हे वाक्य आपल्याला कसं बोलायचं तर मम्मी गिव्ह मी फूड, अशा पद्धतीने बोलायचं, मम्मी गिव्ह मी फूड। किंवा तुम्हाला मम्मी जर नसेल वापरायचं तर मदर पण वापरू शकता, मदर गिव्ह मी फूड। आता मदर मी का म्हणतोय, मदर का म्हणत नाही तर आरचा उच्चार इंग्लिशमध्ये बऱ्याच वेळेस करत नाहीत, म्हणून मदर गिव्ह मी फूड, अशा पद्धतीने आपल्याला ते इंग्लिशमध्ये बोलता येईल। तिसरं वाक्य बघूया आपण। बऱ्याच वेळेस काय होतं की हे जे वाक्य आहे, आता माझं काळीज धडधडतंय, धडधडण्यासाठी शब्द आपल्याला बऱ्याच वेळेस आठवत नाही आणि मग आपला गोंधळ होतो। तर याचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला सांगतो की हे वाक्य तुम्ही 2-3 वेळा जर परत जर म्हटलं तर हे पाठ होऊन जाईल। माझं काळीज धडधडतंय, तर हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, माय हार्ट इज पाउंडिंग। कसं म्हणायचं, माय हार्ट इज पाउंडिंग। पहा किती सोपं आहे। आणि हे 2-3 वेळेस हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला, परत बघितला, तर हे सगळे 14 वाक्य मी तुम्हाला जे सांगणार आहे हे 14ची 14 वाक्य तुम्हाला पाठ होऊन जातील। आता 4थं वाक्य आपण बघूया। बऱ्याच वेळेस मुलं आईला म्हणतात की आई स्वयंपाक कर ना, तर आई म्हणते आज मला स्वयंपाकाचा कंटाळाच आलाय रे, आणि म्हणून मला स्वयंपाकच करायचं नाही। तर अशा वेळेस आईचं एक वाक्य असतं, मला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय। तर हे वाक्य, किंवा असंही म्हणू शकते आई मला स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय। तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं सांगायचं तर फार सोपं आहे। बघा, आय एम टायर्ड ऑफ कुकिंग, कसं बोलायचं, आय एम नाही सांगायचं, एम म्हणजे आय आणि एमचं शॉर्ट फॉर्म करायचं, आय एम टायर्ड ऑफ कुकिंग, अशा पद्धतीने सांगायचं, आय एम टायर्ड ऑफ कुकिंग। आता बऱ्याच वेळेस घरामध्ये एक छोटंसं बाळ असतं आणि ते नवीन बोबडे बोलायला लागतं आणि आपल्याला कळतं की हे बाळ बोबडे बोलतंय, परंतु ते आपल्याला इंग्लिशमध्ये सांगण्याची इच्छा होती। आणि मग अशी इच्छा झाली तर ती इच्छा हे वाक्य ऐकून तुम्ही बरोबर पूर्ण करू शकता। तर मग हे वाक्य आहे काय, बाळ बोबडे बोलत आहे। बघा, बाळ बोबडे बोलत आहे, हे वाक्य सांगायचं, द बेबी इज बॅबलिंग। कसं सांगायचं, द बेबी इज बॅबलिंग। तर समजलं। आता आपण 6वं वाक्य पाहूया की बाळ अडखळत आहे, हे सांगायचं आपल्याला। बऱ्याच वेळेस बाळ बोलताना छोटंसं असलं की बोलताना अडखळतं, तर हे वाक्य आपल्याला कसं सांगायचं आहे, बाळ अडखळत आहे। तर बघा, द बेबी इज स्टम्बलिंग, कसं सांगायचं, द बेबी इज स्टम्बलिंग, अशा पद्धतीने हे वाक्य सांगायचं। किंवा बऱ्याच वेळेस काय होतं की घरी कोणाचं तरी डोकं दुखतं आणि त्यावेळेस तसं डोकं धरून पकडून बसतात आणि आपण विचारलं काय झालंय तर ते म्हणतात माझं डोकं दुखतंय। काय म्हणतात, माझं डोकं दुखतंय। तर मग हे वाक्य कसं सांगायचं, माय हेड हर्ट्स, काय सांगायचं, माय हेड हर्ट्स, अशा पद्धतीने। किंवा ह्याला दुसऱ्या पद्धतीने म्हणता येईल, आय हॅव हेडॅक,
आय हॅव हेडॅक, परंतु अधिक चांगलं कोणतं आहे हे माय हेड हर्ट्स. किंवा घरी लहान मुलांचं अनेकदा पोट दुखत असतं आणि तेव्हा त्यांना विचारलं नाही अरे का रडतोय, तर तो म्हणतो माझं पोट दुखतंय. काय म्हणतो तो, माझं पोट दुखतंय. मग हे वाक्य कसं सांगायचं, हे वाक्य सांगायचं माय स्टमक हर्ट. आता 9 नंबरचं वाक्य बघूया की दरवाजा आदळत आहे. नीट ऐका, कोणचं वाक्य आहे, दरवाजा आदळत नाही, दरवाजा आदळत आहे. कशाने ते दरवाजा आदळत असतो आणि हे आपल्याला सांगायचं असतं की अरे आवाज कशाचा येतोय, तर दरवाजा आदळत आहे. तर मग हे वाक्य कसं सांगायचं इंग्लिशमध्ये, तर नीट ऐका, द डुअर इज बँगिंग, द डुअर इज बँगिंग. अशा पद्धतीने हे वाक्य सांगायचं. किंवा बऱ्याच वेळेस घरामध्ये एक कोणीतरी थकलेलं असतं, त्याला विचारलं काय झालं, तर ते म्हणतो मी आज थकलो आहे, मी आज फार थकलो आहे. अशा पद्धतीने तो सांगतो. तर मग हे इंग्लिशमध्ये सांगायचं आहे आय एम व्हेरी टायर्ड टुडे. कसं सांगायचं, आय एम व्हेरी टायर्ड टुडे. अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला सांगायचं. किंवा सकाळी सकाळी जर तुम्ही बघितलं तर आपल्या घराच्या बाहेर झाडावर दवबिंदू पडलेले असतात. झाडावर दवबिंदू पडलेले आहेत, आपल्याला हे सांगायचं, तर हे वाक्य सांगायचं आहे देर आर ड्यू ड्रॉप्स ऑन द ट्री. लक्षात येत आहे, अशा पद्धतीने सांगायचं देर आर ड्यू ड्रॉप्स ऑन द ट्री. किंवा बऱ्याच वेळेस आई रागात आपल्याला मुलाला म्हणते तुला 2 फटके देईल. आई काय म्हणते, तुला 2 फटके देईल. तर हे बघा, हे वाक्य तुला 2 फटके देईल, हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं सांगायचं, तर विल गिव यू 2 लॅशेस. आई काय म्हणेल, विल गिव यू 2 लॅशेस, तुला 2 फटके देईल. अशा पद्धतीने हे आपल्याला वाक्य सांगायचं. किंवा अजून एक वाक्य आहे की आपण बऱ्याच वेळेस म्हणतो माझे अंग थरथरत आहे. काय, माझे अंग थरथरत आहे, हे वाक्य. तर मग हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं आहे, द माय बॉडी इज शेकिंग, माय बॉडी इज शेकिंग. अशा पद्धतीने हे इंग्लिशमध्ये सांगायचं. लक्षात येतं सगळ्यांच्या. अतिशय आपण घरी जे बोलतो डेली लाईफमध्ये असे इंग्रजी वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि हे वाक्य तुम्ही घरी परत परत बोलून किंवा हा व्हिडिओ परत परत तुम्ही पाहून त्याची प्रॅक्टिस करून तुम्ही हे चांगल्या पद्धतीने वाक्य बोलू शकता. आता दुसरं एक वाक्य, जे वाक्य आपल्या सगळ्यांना त्याची अपेक्षा होती की याचं काय उत्तर असणार आहे किंवा हे इंग्लिशमध्ये कसं बोलतात, जे आहे की मला बाजरीची भाकरी आवडते. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं सांगायचं, तर आय लाईक मिलेट ब्रेड, आय लाईक मिलेट ब्रेड. किंवा अधिक सहजपणे किंवा अधिक साध्या पद्धतीने पण हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये जर सांगायचं असेल तर आय लाईक बाजरा रोटी असं पण तुम्ही सांगू शकता. आय लाईक मिलेट ब्रेड किंवा आय लाईक बाजरा रोटी. अशा पद्धतीने हे वाक्य तुम्ही सांगू शकता. किंवा भाकरीला शब्द फ्लॅट ब्रेड असा पण आहे, तर मग तुम्ही असंही म्हणू शकता आय लाईक बाजरा फ्लॅट ब्रेड, परंतु हे फार जास्त होतं. मग सरळ सरळ आपण म्हणा आय लाईक बाजरा रोटी, आय लाईक मिलेट ब्रेड. असे हे इंग्लिशमध्ये वाक्य आपण घरी जे बोलतो त्या वाक्यांची प्रॅक्टिस आपण करू शकतो. मित्रहो, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे आणि याच्यातले बोललेले जे वाक्य आहेत ते आपण घरी परत परत सहज बोलू शकतो. हे वाक्य जर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये याला शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरू द्या, लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांना पण इंग्लिश बोलायला घरोघरी भाग पाडा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.